नमस्कार. आज मी तुम्हा सगळ्यांशी इथं माझा गणराया अवॉर्ड 2025 हा जयसिंगपूर येथे झालेला कार्यक्रम आणि तिथला अनुभव मी शेअर करणार आहे. काही कारणास्तव मला हे शेअर करायला खूपच वेळ लागला असला तरी हा अनुभव माझ्यासाठी खरंच खूप खास होता आणि तो मी सगळ्यांशी शेअर करावा असं मला मनापासून वाटत होतं. दिनांक 13 सप्टेंबर 2025 शनिवार, सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर इथे कोल्हापूर जिल्हा पोलीस दल अंतर्गत जयसिंगपूर पोलीस उपविभाग जयसिंगपूर आयोजित गणराया अवॉर्ड 2025 या अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य कार्यक्रमाला जाण्याची माझ्या मुलीमुळे आणि D2D डान्स अकॅडमीचे सर्वेसर्वा वसीम सरांमुळे मला संधी मिळाली. या कार्यक्रमाला D2D कराडची टीम डान्ससाठी बोलावली होती. माझी मुलगी छोटी असल्याने पालक म्हणून टीमसोबतच सकाळी अगदी प्रॅक्टिसपासून जाण्याचा योग मला आला आणि एका वेगळ्या छान आठवण म्हणून जपावा अशा कार्यक्रमाची मी साक्षीदार झाले. तिथे पोहोचताच अगदी सुरुवातीलाच गाठ पडली एका गोड महिला पोलीस अधिकारीशी, माननीय शिल्पा अडके मॅम. आजवर फक्त ऐकण्यात होतं की महिला पोलीस अधिकारी या खूप कडक असतात, समोरच्याला परखड शब्दात समज देणारी व्यक्ती, अशीच एक काल्पनिक प्रतिमा माझ्या मनात होती. पण मी त्या दिवशी ज्या ज्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना भेटले त्या प्रत्येकींनी माझी मतं पूर्ण बदलून टाकली, कारण यावेळी मी कल्पनेतल्या नव्हे तर प्रत्यक्षात खऱ्या खुऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना भेटले होते. आम्ही तिथे पोहोचताच अगदी नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारापाशीच आमचं शिल्पा अडके मॅमकडून अगदी हसत मुखानं स्वागत झालं. तिथून आमच्या टीमची सगळी मुलं, मोठी मंडळी, सगळ्यांचा अगदी जातीनं लक्षपूर्वक आणि खूप मायेनं पाहुणचार झाला. पाण्याच्या बाटल्या, भडंग, सोनपापडी, लेमन ज्यूस आणि दोन्ही वेळेसचं गरम आणि उत्तम जेवण अशी आम्हा बाहेरून कार्यक्रमासाठी आलेल्या सगळ्यांचीच खातिरदारी झाली. तिथे आणखी 2 महिला पोलीस अधिकाऱ्यांची माझी ओळख झाली, माननीय सुप्रिया भेंडवडे मॅम आणि माननीय राजश्री देसाई मॅम. इथे सगळेच एकमेकांशी आणि आम्हा सगळ्यांशी खूपच प्रेमाने आणि आपलेपणाने वावरत होते. कार्यक्रमाआधी बराच वेळ मुलांची प्रॅक्टिस सुरू होती आणि आम्ही सगळेच जण समोरून ती प्रॅक्टिस बघत बसलो होतो. मी आपली बसून कार्यक्रमाची तयारी, मुलांच्या रिहर्सल्स सगळं काही बघत होते. सगळ्या मॅडम मात्र पूर्ण वेळ उभ्याच राहून कार्यक्रमाची तयारी बघत होत्या. खूप वेळांनी एक सर त्यांना बसा बोलले. मग काही क्षण बसतील तोवर त्यांचे सर त्यांना दिसले आणि त्यांना बघता क्षणी त्या जागेवरून उठून उभ्या राहिल्या. आपल्या मोठ्यांसाठीची अदब, मान आणि शिस्त हे सगळंच बघून मी खूप भारावून गेले. वसीम सरांची कार्यक्रमाआधीची रिहर्सल बघून मला खूप छान वाटलं. माझं बाळ अगदी योग्य हाताखाली शिकतंय याचं समाधान वाटलं. कार्यक्रमाचं नियोजन, तयारी, सगळ्याच गोष्टी अगदी वर्षानुवर्ष सांस्कृतिक महोत्सव साजरा करणाऱ्या लोकांसारखी होती. कुणाला पटलंच नसतं की हा कार्यक्रम, त्याचं नियोजन, त्याची तयारी सगळं काही पोलीस अधिकाऱ्यांनी केले. एक सुंदर भव्य हॉल, स्टेज, साऊंड, लाईट, स्टेज डेकोरेशन, मोठ्या अक्षरात स्क्रीनवर झळकणारी कार्यक्रमाची ओळख करून देणारी गणराया अवॉर्डची मोठी स्लाइड, अगदी कशाचीही कमी भासणार नाही असं नियोजन होतं सगळं. तिथे येणाऱ्या सामान्य जनतेला तो कार्यक्रम आपला वाटावा, अगदी छोट्यांनाही मजा यावी असा सुंदर सेल्फी पॉइंट होता तिथं. येणाऱ्या प्रत्येकाचं गणरायाच्या आगमनाच्या जल्लोषासारखंच ढोल ताशाच्या गजरात जल्लोषात स्वागत होत होतं. मान्यवरांच्या स्वागताला फुलं घेऊन एक चिमुकला सुद्धा उभा होता. अशा 1 नि 2 कितीतरी कौतुकानं सांगाव्या अशा गोष्टी तिथं होत्या. आणि या सगळ्या नियोजनाचा
अगदी जातीनं उपस्थित राहून आढावा घेत होते. जयसिंगपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री अमोल ठाकूर सर. कार्यक्रमासाठी आलेले पाहुणे, इतर लोक, सगळ्याच गोष्टी त्यांच्या देखरेखीत पार पडत होत्या. माझ्यासमोर घडलेली आणखी एक गोष्ट त्यांच्या उत्तम आणि जबाबदार अधिकारी असल्याचं दर्शन घडवते. तिथल्या लोकल चॅनेलच्या लाईव्ह ब्रॉडकास्टिंगसाठी नाट्यगृहाच्या बरोबर मध्यभागी स्टेज समोर कॅमेरामननं त्याचा कॅमेरा सेट केला होता. त्याचं सेटअप बरीच जागा घेत होतं आणि तिथूनच मागं बसायला जाण्याची वाट होती. नेमकं याच गोष्टीकडं बारकाईनं सरांचं लक्ष गेलं आणि त्यांनी कॅमेरामनला सूचना केली की आपल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना वाटेत अडथळा नको यायला, त्रास नको व्हायला, तिथून व्यवस्थित जागा सोडावी असं त्याला सांगण्यात आलं. ज्या जनतेसाठी आजचा हा कार्यक्रम होता त्यांना कुठलाही त्रास न होता कार्यक्रमाचा आनंद घेता यावा याची पुरेपूर काळजी अमोल ठाकूर सर घेत होते. आता शेवटी पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश. गणराय अवॉर्ड हा त्या भागातल्या अशा गणेश मंडळांना दिला जाणार होता ज्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून डॉल्बी वगैरे न लावता लोकांना त्रास होणार नाही अशा सगळ्या गोष्टींचं, नियमांचं पालन करून पारंपरिक पद्धतीनं पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला असेल. विशेष करून यात महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. वडगाव, जयसिंगपूर, शिरोळ, हातकणंगले अशा सगळ्या भागातून कार्यक्रमासाठी लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. नाट्यगृह अगदी भरून गेलं होतं, फुलून गेलं होतं. अगदी लोकांना बसायला जागा सुद्धा नव्हती. आणि यातच भर म्हणून अँकर अझीम यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला आणखीनच रंगत आणली. पहाडी पण सुंदर अशा आवाजात, सुंदर शब्दात प्रत्येकच गोष्ट त्यांनी रंगतदार बनवली. खुद्द पोलीस फोर्सकडून मिळणारा मान सन्मान आणि प्रेम जनतेलाही खूप अभिमानास्पद अशी गोष्ट होती. माननीय श्री योगेश कुमार सर, पोलीस अधीक्षक कोल्हापूर, माननीय श्री धीरज कुमार सर, अप्पर पोलीस अधीक्षक कोल्हापूर आणि माननीय श्री अण्णासाहेब जाधव सर, अप्पर पोलीस अधीक्षक इचलकरंजी अशा मान्यवरांच्या शुभ हस्ते अतिशय सुंदर अशा सन्मान चिन्हांनी जिंकणाऱ्या मंडळांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे सगळ्या पोलीस फोर्सची एंट्री जेव्हा जेव्हा असायची स्टेजवर तेव्हाचं म्युझिक म्हणजे बाप रे, अंगावर अक्षरशः काटा आणायचं ते म्युझिक. आणि सगळ्या अधिकाऱ्यांची एंट्री, वा, एका क्षणी वाटून गेलं काश मीही एक पोलीस अधिकारी असते. पण ग्रेट, खरंच ग्रेट. जनतेला प्रेरक अशी पोलीस अधिकाऱ्यांची उत्तम भाषणं, सुंदर असा सन्मान सोहळा, दर्जेदार सूत्रसंचालन, नेटकं नियोजन आणि सगळ्यांना उठून नाचायला लावणारे कराड, पुणे आणि इतर ठिकाणहून आलेल्या चिमुकल्या आणि मोठ्या कलाकारांचे भारी भारी परफॉर्मन्सेस, सगळंच एकंदरीत अगदी भारावून टाकणारं होतं. जनता आणि पोलीस यांचा हा एक गोड, अनोखा बंध जपणारा कार्यक्रम होता. अशा जनतेला आणि जनतेची काळजी घेऊन त्यांना सांभाळून घेणाऱ्या पोलीस फोर्सला माझा मानाचा मुजरा. जय हिंद, जय महाराष्ट्र.